गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या जवळील मालेवाड्यापासून 10 किलोमीटरवर अंतरावर खोबरमेंढा येथे निसर्गरम्य ठिकाणी वसलेला आहे। या ठिकाणी हनुमान मंदिर आहे आणि या हनुमान मंदिराच्या 200 मीटर अंतरावर 30 ते 40 फूट उंचीवर सदर हेमांडपथी शिव मंदिर आहे आणि सदर शिव मंदिर आजही अज्ञात आहे। फक्त आजूबाजूच्या गावातील लोकांना या मंदिराविषयी माहिती आहे। आज या ठिकाणाची माहिती मिळताच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुने यांनी तात्काळ या ठिकाणी भेट दिली व पाहणी केली। सदर विषयाची माहिती संकलित करून रेकॉर्ड तयार केला आणि याविषयी राज्य पुरातत्व विभाग यांना कळविण्यात येणार आहे। तसेच जिल्हाधिकारी गडचिरोली यांना सुद्धा याविषयी माहिती देण्यात येणार आहे। सदर मंदिर अतिशय प्राचीन आहे व तेथील कोरीव काम व इतर कार्य अतिशय सुंदर आहे, परंतु ऊन, वारा, पावसामुळे वीज पडल्यामुळे सदर मंदिर अतिशय भग्न अवस्थेत आहे व अज्ञात ठिकाणी अशाच शेवटची घटका मोजत आहे। या ठिकाणी आजूबाजूच्या गावातील नागरिक, भाविक, भक्त दर्शन घेण्यासाठी नेहमी येत असतात, परंतु या ठिकाणी सोयी सुविधा नसल्याने पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा नाही, त्यामुळे सदर ठिकाणी पर्यटक अथवा भाविक भक्त येत नाही। सदर मंदिर हा अतिशय निसर्गरम्य ठिकाणी वसलेला आहे व या ठिकाणाचा विकास केल्यास येथे हजारो पर्यटक येऊ शकतात व खोबरामेंढातील हा ठिकाण चांगला पर्यटन स्थळ बनू शकतो। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या ठिकाणाची नोंद घ्यावी व पुरातत्व विभागाने सुद्धा या मंदिराची चौकशी करून येथील प्राचीनत्वाचा रहस्य उलगडा करावा, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुने यांनी केले। यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना डहारे, नितेश खुने, देवानंद पाटील, रोहन पाटील खुने, दिनेश खुने व पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजलपेल्लीवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली। गडचिरोली जिल्हा हा अतिशय दुर्गम जिल्हा आणि कुरखेडा तालुक्यातील खोबरामेंढा येथे अनेक वर्षापासूनचा पुरातन काळातील हेमाडपंथी डिझाईनचा जो शिवमंदिर आहे त्याची राज्य सरकारनं पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त दोघांनी मिळून या मंदिराचा कायापालट करावा, कारण अनेक दिवसापासून हे मंदिर आहे, अनेक भाविक येतात, परंतु अर्धवट मंदिर आहे। तर त्या राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला माझी विनंती आहे की सदर क्षेत्राला पर्यटन खोबरामेंढा हे पर्यटन स्थळ आहे, परंतु खोबरामेंढ्याला लागून 200 मीटरवरती हनुमान मंदिराच्या साईडला लागून असलेल्या हेमाडपंथी शिव मंदिराची राज्य शासनाने दखल घ्यावी आणि तात्काळ या मंदिराचं बांधकाम चालू करावे।